हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण करंट अफेअर एमसीक्यूचा दुसरा भाग पाहणार आहोत. ऑलरेडी आपण एक भाग कव्हर केला होता. या भागामध्ये बरेचसे महत्त्वाचे करंट अफेअर आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. आपला आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन ऑफ नेचरनं भारतीय महासीर मासा हा लुप्त होत असलेला प्राणी म्हणून सूचीबद्ध केले. कुबड असलेला महासीर मासा कोणत्या भारतीय नदीमध्ये आढळतो? गंगा, साबरमती, ब्रह्मपुत्रा की कावेरी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 कावेरी. तर IUCN भारतीय महासीर मासा जो आहे ना तर तो लुप्त असलेला प्राणी म्हणून सूचीबद्ध केलाय. आणि ह्या मास्याचं वैशिष्ट्य म्हणजे कुबड असलेला महासीर मासा आहे, हे लक्षात राहू द्या. आणि हा कोणत्या नदीमध्ये तुम्हाला आढळतो? तर कावेरी नदीमध्ये पाहायला मिळतो. तर हा आपला आजचा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 4 विधानं दिलीत, बरोबर ओळखायला सांगितलीत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व विधानं बरोबर आहे. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री सध्या कोण आहेत? तर निर्मला सीतारामन आहेत. निर्मला सीतारामन यांनी 10 सरकारी बँकेचं 4 बँकांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. त्याच्यामुळे देशामध्ये आता 12 मोठ्या सार्वजनिक बँका कार्यरत राहतील, हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे सगळ्यात मोठी बँक कोणती असणार आहे देशातली सार्वजनिक बँक? तर भारतीय स्टेट बँक ही देशातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक असणार आहे. आणि हे जे विलीनीकरण झालं, हे विलीनीकरण झाल्यानंतर जी पंजाब नॅशनल बँक होणार आहे, तर ही पंजाब नॅशनल बँक दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक होणार आहे. म्हणजे ज्या आता बँकांचं विलीनीकरण होणार आहे तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. भारतीय स्टेट बँक 1 नंबरला येते, 2 नंबरला येते पंजाब नॅशनल बँक, कारण हे विलीनीकरण होणार आहे आणि फक्त 12 मोठ्या सार्वजनिक बँका कार्यरत राहणार आहेत. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे सुपर 30चे संस्थापक आणि प्रसिद्ध भारतीय गणित तज्ज्ञ अनंत कुमार यांना नुकतेच एका देशानं प्रतिष्ठित एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2019 देऊन सन्मानित करण्यात आले. तर ते कोणत्या देशाने केले? तर ते केले, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अमेरिका. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. सुपर 13 हा पिक्चर सुद्धा आलाय, ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत असलेला. तर त्याचे प्रमुख कोण आहेत? तर अनंत कुमार. तर त्यांना एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2019 देऊन सन्मानित करण्यात आले. हा एक पॉईंट महत्त्वाचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण अशी कृषक बंधू ही योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल राज्यानं कृषक बंधू नावाची योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांसाठी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 122व्या जयंतीनिमित्त खालीलपैकी कोठे नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दिल्ली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती? 122वी जयंती. नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय सुरू करण्यात आले. कुठं करण्यात आलंय? तर ते दिल्लीला करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे समानता एक्सप्रेस, सध्या चर्चेत असलेली एक्सप्रेस आहे. त्याच्याबाबतचे 3 विधानं दिली आणि त्या 3 विधानामधून आपल्याला अचूक विधानं ओळखायचे आहेत. याचं जे अचूक उत्तर आहे तर हे 3 विधानं बरोबर आहेत. समानता एक्सप्रेस बाबत सांगायचं झालं तर ही नवीन पर्यटन गाडी सुरू करण्यात आली. कोणी सुरू करण्यात आले? तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. कोणी सुरू केले? इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन तर्फे ही नवीन पर्यटन गाडी सुरू करण्यात आली. ही गाडी किती डब्याची असणार आहे? तर ही गाडी 16 डब्याची गाडी असणार आहे. आणि कुठून सुरू करण्यात आली? तर ही गाडी 14 फेब्रुवारी 2019 रोजी नागपूर या ठिकाणी येऊन सुरू करण्यात आली होती. त्यामुळं समानता एक्सप्रेस हा सुद्धा पॉईंट परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट चर्चेत आला होता ते म्हणजे चाय पे चर्चा हा कार्यक्रम. चाय पे चर्चा हा कार्यक्रम. आता या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर हा कार्यक्रम 29 जानेवारी 2019 रोजी पार पडला होता. नवी दिल्लीतल्या जे तालकटोरा स्टेडियम आहे, यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थी आणि शिक्षक पालकांशी संवाद साधला. आणि याच्यामध्ये बरेचसे परदेशात राहणारे भारतीय विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. तर त्यामुळे 3 विधान इथं बरोबर आहेत. तर परीक्षे पे चर्चा, चाय पे चर्चा ह्या प्रोग्रामला मिळालेला जास्त प्रतिसादानंतर हा सुरू झालाय परीक्षे पे चर्चा. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे तो म्हणजे 2 विधानं दिली आणि त्यातलं अचूक पर्याय ओळखायचं. याचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत. ते दोन्ही विधानं कशा संदर्भातले आहेत? तर जालियनवाला बाग हत्याकांडा संदर्भात आहेत. जालियनवाला बाग हत्याकांडाला नुकतीच 100 वर्ष झाली. म्हणजे 13 एप्रिल 1919ला हे अमृतसरमध्ये हे घडून आलं होतं. 2019 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झाली होती. त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड सध्या चर्चेत होतं. 100 वर्ष पूर्ण झालेली. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे ते म्हणजे ग्लोबल इंडेक्स ऑफ टॅलेंट कॉम्पिटिटिव्हनेस 2018चा निर्देशांक आहे. याच्यामध्ये 2 विधानं दिली, त्यांनी अचूक ओळखायला सांगितले. याचं अचूक उत्तर आहे की दोन्ही विधानं बरोबर आहेत. जगातले जे 125 देशांच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांकावर आहे? भारत हे 80व्या क्रमांकावर आहे. 2017च्या तुलनेमध्ये जर बघितलं तर भारताचं स्थान एका क्रमांकानं सुधारलं आहे. ते दोन्ही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. ग्लोबल इंडेक्स ऑफ टॅलेंट कॉम्पिटिटिव्हनेस. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे ते म्हणजे टायगर ट्रॅम्प. याबद्दल योग्य विधानं ओळखायची. त्याच्यामध्ये एकूण 3 विधानं दिलीत. याचं अचूक उत्तर आहे
4 विधानं दिलीत, याचं अचूक उत्तर आहे चारही विधानं काय आहेत तुमची चार विधान आहेत, यामध्ये एकूण 3 बरोबर आहेत, म्हणजे अचूक उत्तर आहे अ ब ड बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, टायगर ट्रॅम्प. टायगर ट्रॅम्प काय आहे तर भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान असलेले त्रिसेवा युद्ध अभ्यास आहे. याचं आयोजन करण्यात आलं होतं आंध्र प्रदेशामध्ये. आता अशा प्रकारचा झालेला हा सराव, हा सराव हा पहिल्यांदाच झालेला आहे भारत अमेरिके दरम्यान. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तिसरं विधान चुकीचं आहे का, तर त्रिसेवा युद्ध सर्वात भाग घेण्याची भारताची पहिलीच वेळ आहे का, नाहीये, ही पहिली वेळ भारताची नाही. या अगोदर सुद्धा भारतानं अशा प्रकारे भाग घेतलेला होता. आणि याचं जे उद्दिष्ट आहे या सरावाचं ते म्हणजे मानवी मदत आणि आपत्ती निवारण केंद्र कार्य करणं, हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे तर टायगर ट्रॅम्प काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. टायगर ट्रॅम्प हे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये असलेला त्रिसेवा युद्धचा अभ्यास आहे आणि याचं आयोजन झालं होतं लेटेस्ट. आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच भारतामध्ये असं आयोजन झालं होतं भारत आणि अमेरिकेमध्ये. भारताने याच्या अगोदर अशा सरावामध्ये भाग घेतलेला होता, परंतु अमेरिकेसोबत भारतानं पहिल्यांदाच अशा सरावामध्ये भाग घेतला होता. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे ते म्हणजे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाबाबत. आता दिलेली 3 विधान आहेत आणि या महोत्सवामधून आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे हे ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोलकाता येथे आयोजित करण्यात आलं. दुसरं विधान आहे याचं आयोजन विज्ञान भारती आणि विज्ञान प्रसार यांनी केलं. आणि तिसरं विधान आहे ते म्हणजे त्याची थीम रायझिंग इंडिया संशोधन व नवपरिवर्तन विज्ञान राष्ट्राचे सशक्तीकरण असं होतं. तर याचं अचूक उत्तर आहे की तिन्ही विधानं बरोबर आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं आयोजित करण्यात आलं होतं, कोलकाता. हे ठिकाण खूप महत्वाचं आहे. आणि याचं आयोजन कोणी केलं होतं तर विज्ञान भारती व विज्ञान प्रसार यांनी याचं आयोजन केलेलं होतं. आणि रायझिंग इंडिया अशी जी थीम लक्षात एवढी जरी ठेवली तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर आपल्याला एकूण 4 जोड्या दिलेत आणि त्यातली एक अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची सांगितली आहे. पुस्तक आणि लेखक यांच्या ह्या जोड्या आहेत. याचं जे अचूक उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4. आता पहिला पर्याय काय होता, विराट द मेकिंग ऑफ अ चॅम्पियन या पुस्तकाचे लेखक कोण तर नीरज झा. विराट द मेकिंग ऑफ अ चॅम्पियन नीरज झा बरोबर आहे. पॉलिटिक्स ऑफ जुगाड सबा नकवी हे सुद्धा बरोबर आहे. पॉलिटिक्स ऑफ जुगाड सबा नकवी. त्याच्यानंतर डिझायनिंग इंडिया थ्रू देअर आईस सोनिया सिंग हे सुद्धा बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, क्रिकेट वर्ल्ड कप द इंडियन चॅलेंज या पुस्तकाचे लेखक कोण. आता याचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करायचं. नसेल माहित तर तुम्ही गुगलवर सर्च करून ते उत्तर एकदा पाहून घ्या, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला मी होमवर्क टाईप देतोय की तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. क्रिकेट वर्ल्ड कप द इंडियन चॅलेंज खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे नागरिकत्व सुधारणा विधेयक दिले आणि या विधेयकामध्ये एकूण 4 विधानं दिली. तुम्हाला त्याचं अचूक उत्तर शोधायचं आहे, अयोग्य विधान शोधायचं आहे. तर याच्यामध्ये कोणतंच विधान अयोग्य नाही. नागरिकत्व सुधारणा बिल जे आहे ना ते लोकसभेमध्ये 311 विरुद्ध 80 या मतानं मंजूर करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा बिलामध्ये लोकसभेमध्ये कसं मंजूर झाले, 311 विरुद्ध 80 बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या विधेयकानुसार जे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातले जे अल्पसंख्यक आहेत त्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाईल म्हटले. त्यानुसार या विधेयकानुसार जे 6 अल्पसंख्यक समुदाय आहेत तर त्यांना नागरिकत्व प्रदान केले जाईल. बरोबर आहे. याच्यामध्ये फक्त मुस्लिम येत नाही. मुस्लिम सोडून इतर जे महत्वाचे अल्पसंख्याक आहेत तर त्यांना अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून जर भारतात आले असतील तर त्यांना नागरिकत्व दिलं जाईल. त्याच्यासाठीची अट काय आहे तर ते म्हणजे 31 डिसेंबर 2000च्या अगोदर भारतात आलेल्या व्यक्तींना अशा प्रकारचं नागरिकत्व प्रदान करण्यात येईल. तर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक खूप महत्वाचं आहे. परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही ते डिटेलमध्ये अभ्यासलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्याच्यानंतर आपलं पुढचं विधान आहे ते म्हणजे प्रश्न आहे, भारतीय मूळ असलेल्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची UN महिला या जागतिक संघटनेच्या उपकार्यकारी संचालक पदी नेमणूक करण्यात आली. त्याचं अचूक उत्तर काय आहे तर अचूक उत्तर आहे अनिता भाटिया. अनिता भाटिया यांची UN महिला या जागतिक संघटनेच्या उपकार्यकारी संचालक पदी नेमणूक झाली. हा सुद्धा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुस्तक आणि जोड्या जुळवायच्या आहेत. तर या पुस्तकां जोड्या जुळवायच्या आपण एकदा जुळवून पाहूया. आता सस्पेक्टेड पोएम्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे आहेत गुलजार. कोण आहेत, गुलजार. सस्पेक्टेड पोएम्स गुलजार. त्याच्यानंतर मातोश्री या पुस्तकाच्या लेखिका आहेत सुमित्रा महाजन. म्हणजे माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन मातोश्री या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यानंतर द सिक्रेट डायरी ऑफ कस्तुरबा याचे लेखक आहेत निलिमा अधर.
कोण आहेत? निलिमा अधर. आणि त्यानंतर पॉलिटिकल शॉक असं म्हणून जे पुस्तक निघाले, मेघनाथ देसाई हे त्याचे काय आहेत? लेखक आहेत. कोण? मेघनाथ देसाई. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, सस्पेक्टेड पोएमचे लेखक आहेत गुलजार. मातोश्री या पुस्तकाच्या लेखिका आहेत सुमित्रा महाजन. द सिक्रेट डायरी ऑफ कस्तुरबा याचे लेखक आहेत निलिमा अधर. आणि पॉलिटिकल शॉक त्यापुढे काय दिले? ट्रम्प, मोदी, बरंच दिले. पॉलिटिकल शॉक हे हेडलाईन असणारं पुस्तक ते म्हणजे मेघनाथ देसाई. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे या लेसनमध्ये आपण करंट अफेअरचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला याचा नक्की उपयोग काही ना काही पॉईंटसाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.